उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण सर्वजण हा कार्यक्रम आवर्जून पाहता म्हणून आपले मनापासून आभार. प्रियांनो, उपासना कार्यक्रम हा 1294 भाग असलेली एक अध्ययन शृंखला आहे. मनुष्याला निर्माण करण्यामागे देवाचा काही हेतू होता. तो सदैव त्याच्या वचनांद्वारे मनुष्याला मार्गदर्शन करीत असतो. त्याचे वचन हे आमच्यासाठी आशीर्वाद आहे. म्हणूनच उपासना कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांपर्यंत देवाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रियांनो, आजपासून आपण जुन्या करारातील गणना या पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत आणि या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. या पुस्तकाच्या द्वारे पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, परंतु बराच वेळा अनेक लोक या पुस्तकाकडे पाठ फिरवतात. आम्ही हे सदैव लक्षात ठेवणे आवश्यक आहे की देव त्याच्या वचनांच्या द्वारे आम्हाला काही ना काहीतरी शिकवतोच आणि आपण ते प्रार्थनापूर्वक विश्वासाने स्वीकारले पाहिजे. माझी खात्री आहे आपणास या पुस्तकाचा अभ्यास निश्चित आशीर्वादित करणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही गणना ह्या पुस्तकाचं अध्ययन सुरू करणार आहोत. ह्या पुस्तकाचा परिचय आजच्या अध्ययनात आम्ही करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमापासून ह्या पुस्तकाचा पहिला अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. गणना ह्या पुस्तकाला ग्रंथपंचक अर्थात पहिल्या 5 पुस्तकात ॲरिथमॉय अर्थात गणितशास्त्र म्हणण्यात येते, जे पहिल्या व 26 अध्यायात झालेल्या जनगणनेवरून ह्या पुस्तकाला देण्यात आलेले नाव आहे. निर्गममध्ये ज्या कथेला सोडण्यात आले तेथून गणना ह्या पुस्तकाचा आरंभ होतो. हे ग्रंथपंचकातले 4थे पुस्तक आहे. आपल्या स्मरणात असेल श्रोत्यांनो की उत्पत्तीच्या पुस्तकात जे ग्रंथपंचकातले पहिले पुस्तक आहे त्यात आम्हाला निर्मिती, मानवाचे पतन आणि अनेक गोष्टींच्या सुरुवातीविषयी वाचायला मिळाले. आमच्याजवळ इस्रायलाच्या सुरुवातीविषयीचा वृत्तांत आहे. आतापर्यंत आम्ही जो अभ्यास केला त्यामध्ये राष्ट्राचा नाही, परंतु एक वाढता परिवार जो दुष्काळापासून वाचण्यासाठी इजिप्तकडे रवाना होतो त्याचा वृत्तांत आम्हाला अभ्यासायला मिळाला. निर्गममध्ये आम्हाला दिसतं की तो परिवार इजिप्तमध्ये नंतर एक राष्ट्राच्या रूपात परिवर्तित होतो. हे लोक गुलामगिरीत इजिप्तच्या लोकांसाठी कशाप्रकारे विटा तयार करीत होते, कशाप्रकारे त्यांची गुलामगिरी करीत होते हे आम्हाला आढळते. आणि मग आम्हाला आढळते की मोशेद्वारे परमेश्वर कशाप्रकारे त्यांना अरण्यातून नेतो आणि सिनाय पर्वताकडे नेऊन त्यांना बरेच काही शिकवतो आणि त्यांची सोडवणूक करतो. लेवीच्या पुस्तकात आम्ही इस्रायलांना परमेश्वर कशाप्रकारे सिनाय पर्वताजवळ नियमशास्त्र देतो आणि निवास मंडपाविषयी सांगतो हे अभ्यासले. परमेश्वर त्यांना स्वतःकडे बोलावतो आणि कशाप्रकारे परमेश्वराकडे यायचे ह्याविषयी सुद्धा त्यांना शिकवण देतो. गणना ह्या पुस्तकात आम्ही पाहतो श्रोत्यांनो की सिनाय पर्वताकडून निघून इस्रायली आता कादेश बर्न्याकडे कूच करतात. कादेश बर्न्याजवळ त्यांच्या अपयशानंतर त्यांचे भटकणे आणि ती पिढी अरण्यात मरे पावतो ते भटकणे कशाप्रकारे सुरू राहते हे आम्ही अभ्यासतो. त्यांचे ते भटकणे त्रास, संकट आणि समस्या ह्यांच्या खऱ्या अनुभवांनी भरलेले होते. ह्या ठिकाणी आम्हाला चालणे, भटकणे, काम करणे, कुरकुर करणे, साक्षी देणे आणि देवाची उपासना करणे ह्या सर्व गोष्टी आढळतात. हे पुस्तक आज आमच्यासाठी फार सहाय्यक आहे. जे पाठ ह्या लोकांना परमेश्वराकडून शिकावे लागलेत ते आज आम्हाला सुद्धा शिकायची गरज आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने हा इतिहास तुमच्या आणि माझ्याकरिता नोंदवून ठेवलेला आहे. रोमकरासपत्र 15वा अध्याय आणि 4थं वचन सांगतं. रोमकरासपत्र 15वा अध्याय आणि 4थं वचन.
धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. नंतर करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 11 वचन सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 11 वचन. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. नंतर इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 13 वचन. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 13 वचन. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले. नंतर पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 11 वचन सांगतं. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 11 वचन. प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करीतो की जीवात्म्यांबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. नंतर योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय 14 आणि 15 वचने सांगतात. योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय 14 आणि 15 वचने. मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. देवा तुझ्या प्रीतीचे मी गोड गीत गावे. देवा तुझ्या प्रीतीचे तुझेच गुण गावे. हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे मी गोड गीत गावे. देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली, क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली गाण्या तुला भूपाळी, गाण्या तुला भूपाळी. मी गोड गीत गावे. देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी, महिमा तुझी वर्णावी, महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी, पुन्हा पुन्हा वदावी, पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे.
श्रोत्यानो, पवित्र शास्त्राच्या पहिल्या 5 पुस्तकांना ग्रंथपंचक असे म्हणण्यात येते, जे मोशेने लिहिले आहेत. त्यांना पवित्र शास्त्रात नियमशास्त्र म्हणून गणण्यात येते. हे लक्षात घेणे फार मनोवेधक आहे की सिनाई पर्वतापासून कादेश बर्न्याचे अंतर जवळपास 150 ते 200 मैल आहे, ज्या प्रवासाला फक्त 11 दिवस लागत. अनुवादाचे पुस्तक पहिला अध्याय आणि 2रं वचन आम्हाला सांगतं. अनुवादाचे पुस्तक पहिला अध्याय आणि 2रं वचन. होरेबापासून सेर डोंगराच्या मार्गे कादेश बर्न्या 11 दिवसाच्या वाटेवर आहे. इस्रायलांनी किरबोत येथे 30 दिवस घालवलेत. ज्या प्रवासाला फक्त 40 दिवस हवे होते, तेथे त्यांना 40 वर्षे घालवावी लागलीत. कारण श्रोत्यानो, त्यांचे चालणे भटकण्यात बदलले. त्यांनी देशात जाण्यास मनाई केली म्हणून ते कादेश भरण्यापुढे 1 इंच सुद्धा पुढे जाऊ शकले नाहीत. भटकण्याच्या शेवटाला ते पुन्हा कादेश बर्न्यालाच वापस परतले. ह्या सर्व गोष्टींचे कारण काय होते? तर त्यांचा अविश्वास. पहिल्या व 26व्या अध्यायात केल्या गेलेल्या जनगणनेत आम्हाला इस्रायलांचे 38 वर्षे 10 महिने भटकणे ह्याविषयीचा दैवी इतिहास वाचायला मिळतो, ज्याचा शेवट निवास मंडपाच्या उभारणीद्वारे होतो. 2 जनगणनेमधील फरक दर्शवितो की संख्या कमी झाली. गणनाचे पुस्तक पहिला अध्याय आणि 46व्या वचनामध्ये लिहिले आहे की त्यांच्यामध्ये 6,03,550 लढवय्ये होते. गणनाचे पुस्तक 26वा अध्याय 51 वचनामध्ये लिहिले आहे की 6,01,730 लढवय्ये होते. ह्याद्वारे स्पष्ट होते श्रोत्यानो की 1,820 लढवय्यांची संख्या कमी झाली. परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली होती की फलवंत व्हा, वाढा, परंतु वाढण्याऐवजी ह्या अरण्यातील काळामध्ये ते संख्येने कमी झालेत. इजिप्तमधून निघालेल्यांची संख्या निश्चित करण्यास ही जनगणना आधारभूत ठरते. डॉक्टर कायले लिहितात की 6,01,000 लढवय्ये त्यांच्याजवळ होते. 4,00,000 स्त्रिया होत्या आणि 2,00,000 वृद्ध लोक, 8,00,000 लेकरे होती आणि मग मिश्र लोक त्यांच्या मागून चाललेत, जे 1,00,000 होते. ह्यावरून कुळ संख्या 21,00,000 अशी निघते, ज्यामध्ये लेवी वंशाचा समावेश नव्हता. जवळपास 30,00,000 लोक इजिप्तमधून बाहेर निघालेत. 3 उदाहरणे ह्या पुस्तकात आहेत, जी ह्या पुस्तकाचे अध्ययन करण्याकरिता सहाय्यक ठरतात. त्यापैकी 2 निवास मंडप आणि कशा प्रकारे इस्रायलांनी त्याच्या भोवती छावणी टाकली हे दाखवतात. दुसरे, त्यांनी कशा प्रकारे कूच केले ते दाखवितात. हे लोक पांगलेल्या नाही, परंतु फार पद्धतशीरपणे त्या अरण्यातून कूच करीत होते. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो की परमेश्वराचे प्रत्येक कार्य पद्धतशीर आणि व्यवस्थित असते. करिंथकरास पहिले पत्र 14वा अध्याय आणि 40वे वचन सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 14वा अध्याय आणि 40वे वचन. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. परमेश्वराची त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये हीच इच्छा असते की त्यांनी प्रत्येक कार्य पद्धतशीरपणे आणि व्यवस्थितपणे करावे. मग ते कुठलेही कार्य असो, घरातले असो, कार्यालयातील असो किंवा सामाजिक असो, परंतु परमेश्वराची हीच इच्छा असते की आम्ही पद्धतशीरपणे, व्यवस्थितपणे सर्व काही करावे. जेव्हा परमेश्वराने ह्या जगाची सृष्टी केली, तेव्हा त्याने ती फार पद्धतशीरपणे केली, व्यवस्थितपणे केली आणि त्याची प्रतीती आम्हाला त्याने निर्मिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळते. गुलाबाचे फूल घ्या. गुलाबाचे फूल अस्ताव्यस्त नसते, परंतु त्याची रचना फार व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे केलेली आढळते आणि ही रचना पाहून आम्हाला खरोखर आश्चर्य वाटते. झाडाकडे पहा. झाडाची रचना सुद्धा फार व्यवस्थितपणे केलेली असते. फळाची रचना पहा. एखादं
सफरचंद घ्या किंवा डाळिंब घ्या, किती सुंदर रचना आम्हाला आतमध्ये पाहायला मिळते. संत्र्याची रचना पहा, मोसंबीची पहा. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला पद्धतशीरपणा, व्यवस्थितपणा आढळतो. ह्या विश्वाची रचना जेव्हा आम्ही पाहतो श्रोत्यानो, तेव्हा सुद्धा आम्हाला कळते की परमेश्वराने किती सुंदर रीतीने सर्व रंग विखरलेले आहेत, कशाप्रकारे सुंदरपणे प्रत्येक गोष्टीची त्याने रचना केली आहे. पक्ष्यांकडे पाहिल्यास, शेतांकडे पाहिल्यास, जंगलाकडे पाहिल्यास आणि आकाशाकडे पाहिल्यास आम्हाला कळतं की तो किती सुंदर एक कलाकार आहे. आम्ही अशा विश्वास राहत आहोत जेथे आम्हाला सर्वत्र व्यवस्थितपणा आणि पद्धतशीरपणा आढळतो आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला परमेश्वराचे सामर्थ्य प्रगट झालेले दिसते. श्रोत्यांनो, गणना ह्या पुस्तकाला कूच करणे व हजेरी घेणे यांचे पुस्तक असेही म्हटले आहे. या पुस्तकाला अरण्यातील भटकंती सिनाय ते कनान या वचनदत्त भूमीच्या सीमेपर्यंत असेही म्हणता येईल. ही भटकंती सुमारे 40 वर्षे चालली होती. गणना खरोखरच वैराण अरण्याचे पुस्तक आहे. कादेश बर्न्या येथे इस्रायलने गैरवर्तन केले, त्यांची दयनीय अवस्था झाली आणि परिणामी ते रानावनात कसे भटकत राहिले ह्याचे वर्णन ह्या पुस्तकात आम्हाला वाचायला मिळते. त्या काळच्या अनेक समर्थ राष्ट्रांचा इतिहास काळाच्या उद्रात गडप झाला, परंतु तुलनेने अल्प अशा या लोकांचा वृत्तांत मात्र परमेश्वराने राखून ठेवला आहे. जगाचे तारण करणारा मसीहा याच लोकांमधून येणार होता, हेच ते कारण आहे. श्रोत्यानो, देव त्यांचे सर्व काही सहन करीत होता. त्याचेही हेच कारण होते. त्यांना स्वतःसाठी ठेवावे, राखावे अशी देवाची इच्छा होती. त्यांच्या बाबतीत जे घडले ते सर्व आम्हाला उदाहरणे असे आहेत. शिस्त लावणे हाच विचार प्रामुख्याने ह्या पुस्तकात आम्हाला आढळतो. मोशेने लिहिलेले हे 4थे पुस्तक आहे. कोणीतरी म्हटले आहे की या पुस्तकांचा क्रम असा आहे: उत्पत्तीमध्ये मानवाचा विनाश दिसतो, निर्गममध्ये मानवाचा उद्धार झाला, लेवियमध्ये मानवाने उपासना केली, गणनामध्ये सेवा करणारा मानव आम्हाला दिसतो. नियमशास्त्रानेही हाच क्रम लावून दिला आहे. तारण पावलेला माणूसच देवाची सेवा आणि उपासना करू शकतो. आमचे तारण सेवा करण्यासाठीच झाले आहे हे विसरू नका. चांगली कामे केल्याने आमचे तारण झालेले नाही, तर चांगली कामे करण्यासाठी आमचे तारण झाले आहे. नियमशास्त्राच्या आधारे आम्ही वचनदत्त प्रदेशापर्यंत येऊन पोहोचतो, परंतु आमचा दिव्य परमेश्वर, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आत नेण्यास समर्थ आहे. नियमशास्त्र आम्हाला ख्रिस्ताकडे नेणारे शिक्षक आहे असे पॉल म्हणतो. नियमशास्त्र आमचे तारण करू शकत नाही. श्रोत्यानो, ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो, ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो,
कारण वचन आम्हाला इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 9व्या वचनात सांगतं, कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने आमचे तारण झालेले नाही. लेवीयमध्ये एका विश्वासणाऱ्याने उपासना कशी करावी ते सांगण्यात आले आहे. गणनामध्ये विश्वासणाऱ्याच्या वर्तनाचा विचार करण्यात आला आहे. लेवीयमध्ये आम्हाला विश्वासणाऱ्याचे खास अधिकार आढळतात. गणनामध्ये सर्व रानेवणे हेच कवायतीचे मैदान आहे. 5 नावे लक्षात ठेवलीत तर गणना या पुस्तकाची रूपरेषा मनात नक्की ठसू शकेल. मोशे एक थोर नेता, अहरोन प्रमुख याजक, मोशेचा भाऊ, मिर्याम मोशे व अहरोन यांची बहीण, यहोशवा आणि कालेब धैर्याने देवावर विश्वास ठेवणारे 2 हेर, कनान देशात प्रवेश करणारे त्या पिढीतले 2च पुरुष. या पुस्तकामधील भौगोलिक प्रवास अशा प्रकारचा आहे. सिनाय ते कादेश, कादेशपासून पुन्हा कादेशपर्यंत, कादेशपासून थेट कनानच्या सीमेवर. इस्रायल लोकांनी हा बोध घेतला. पहिला, बिकट प्रसंगी माणसावर नव्हे तर देवावर भरोसा ठेवावा. नंतर दुसरा, की देव त्याच्या संपत्तीनुरूप त्यांच्या सर्व गरजा भागवेल. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की त्याने त्यांना अन्न दिले, त्याने त्यांना मांस दिले, त्याने त्यांना पाणी दिले, त्याने त्यांना पुढारी दिले, त्याने त्यांना वचनदत्त भूमी दिली. आणि ह्या सर्व गोष्टी गणना ह्या पुस्तकामध्ये आम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत. देवाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या लोकांनी त्याचीच उपासना केली पाहिजे आणि ती उपासना त्याने सांगितल्याप्रमाणे केली पाहिजे. देवाने इस्रायल लोकांना कनान देश देण्याचे अभिवचन दिले होते. इस्रायलच्या संतानाने थेट त्या देशामध्ये जावे अशी देवाची योजना होती, परंतु लोकांना ते मान्य नव्हते. कादेश येथे यहोशवा व कालेब यांच्या व्यतिरिक्त जे 20 वर्षाहून अधिक वयाचे होते ते सर्व मरणार असे देवाने सांगितले. या 40 वर्षांच्या भटकंतीच्या काळात नवी पिढी उदयास आली आणि अखेरीस इजिप्त सोडून निघाले तेव्हा इस्रायल लोकांची संख्या होती तेवढीच पुन्हा झाली. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही ह्या पुस्तकाचं अध्ययन करणार आहोत तेव्हा बऱ्याच आत्मिक गोष्टी परमेश्वर आम्हाला शिकवणार आहे. म्हणून अवश्य अध्ययनामध्ये रोज भाग घ्या आणि स्वतः वाचून पहा की खरोखर परमेश्वर ह्या पुस्तकाच्याद्वारे आम्हाला काय शिकवणार आहे. मला खात्री आहे की आम्हातील प्रत्येकाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. म्हणून अध्ययन सुरू करण्यापूर्वी मी आपणाला विनंती करते की जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य गणना हे पुस्तक वाचायला सुरुवात करा आणि वाचून सर्व गोष्टी ध्यानात ठेवा आणि जेव्हा आम्ही अध्ययन करू तेव्हा त्या अवश्य आपल्या कामी येतील. श्रोत्यानो, मी आपणाला हे सांगू इच्छिते की परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये व्यवस्थितशीरपणा आणि पद्धतशीरपणा शिकावा. प्रत्येक कार्य आम्ही चांगल्या प्रकारे करावे. पुष्कळदा आम्ही आळशीपणाने काही कार्य करण्याकरिता मागे पुढे पाहतो आणि कसं करून ते सोडून देतो. परंतु परमेश्वराची हीच इच्छा असते की जे काही कार्य आम्ही करणारे आहोत ते कार्य आम्ही चांगल्या प्रकारे करावे. लक्षात ठेवा श्रोत्यानो, तुम्ही घरात काम करणारे असा, ऑफिसमध्ये काम करणारे असा, शाळेमध्ये शिक्षक असा, काहीही करणारे असा, जे काम तुम्हाला सोपवण्यात आलेले आहे ते काम मन लावून करा, पद्धतशीरपणे करा आणि व्यवस्थितपणे करा, ज्याद्वारे फक्त तुमचीच प्रशंसा होणार नाही तर परमेश्वराला सुद्धा त्याद्वारे आनंद प्राप्त होईल. परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. तुमचं जीवन तो निरखित आहे. म्हणून नेहमी परमेश्वराचं भय बाळगून प्रत्येक कार्य करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आज आपण पाहिले की गणना पुस्तकाच्या द्वारे देव आम्हाला काय बोध करू इच्छितो. पहिली गोष्ट, बिकट प्रसंगात
आपण माणसांपेक्षा देवावर विश्वास ठेवावा. दुसरी गोष्ट, देव त्याच्या संपत्तीनुरूप सर्व गरजा भागविणारा आहे. देवाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि पद्धतशीरपणा आहे. तसेच तो आमच्यापासून योग्य वर्तनाची अपेक्षा ठेवतो. खरं तर या पुस्तकाचा अभ्यास करणे आमच्यासाठी आशीर्वाद आहे. आज आपण केवळ परिचय करून घेतला आहे. माझी खात्री आहे की येणाऱ्या दिवसात आपणास अनेक नवीन गोष्टी समजतील. देव करो आणि आपल्या जीवनासाठी देवाची कृपा आपणास सदैव लाभो. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आज आमची विनंती, आमची प्रार्थना तुझ्या चरणापाशी हीच आहे की प्रभूजी, आमचे अंतःकरण कठीण होऊ देऊ नकोस. आमचे अंतःकरण तुझ्या पवित्र हातामध्ये असू दे. योग्य निर्णय, योग्य कृती करण्यासाठी आम्ही सदैव झटलं पाहिजे. ह्याच्यासाठी बापा तुझी कृपा आम्हासाठी विपुल अशी कर. आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. प्रभूजी, हे नवीन पुस्तक त्याचं अध्ययन करण्यासाठी तू आम्हाला संधी दिलेली आहेस. या पुस्तकाचं अध्ययन करीत असताना अनेक गोष्टी तू आम्हाला शिकवशील. त्या आमच्या हृदयामध्ये आम्ही ठेवावं आणि त्याद्वारे आमचं जीवन बदलून जावं. म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी येतो, लीन होतो, नम्र होतो. तू आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. प्रभू तुम्हा बरोबर असो.